नमस्कार शेतकरी बांधवांनो, मराठी अपडेट 2 चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आणि ऐतिहासिक बातमी ही समोर आलेली असून शेतकरी बांधवांनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं आहे। आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट विधानसभेत उभे राहून स्पष्टपणे जाहीर केले आहे की आता सरसकट 2 लाखापर्यंतचे कर्ज माफ होणार आहे। पूर्वी फक्त 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान मिळत होते, परंतु आता ते थेट 2 लाख रुपयांचा लाभ दिला जाणार आहे। तसेच 2026-27 पर्यंत कर्जफेड करण्याची जी जाटक अट होती ती देखील पूर्णपणे काढून टाकण्यात आलेली आहे। म्हणजे शेतकरी बांधवांनो, जे शेतकरी या अटीमुळे अपात्र झाले होते ते आता सगळेच पात्र झालेले आहेत आणि त्यांच्या खात्यावर देखील 2 लाख रुपयापर्यंत जमा होणार आहेत। पण आता संपूर्ण यादी आलेली आहे आणि कोणकोणत्या जिल्ह्यांची यादी आली आहे, कोणकोणत्या जिल्ह्यांना सर्वात अधिक कर्जमाफी होणार आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आता तुम्हाला पाहायला मिळणार आहे। शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही या जिल्ह्यामध्ये रहिवासी असाल तर हा व्हिडिओ संपूर्ण पहा। शेतकरी मित्रांनो, या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्हाला सर्वात अधिक कर्जमाफीचा लाभ मिळायला सुरुवात होईल। संपूर्ण माहिती आता कर्जमाफीची आपण पाहणार आहोत। यासाठी तुम्हाला फक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल ऑन करा, म्हणजे महत्त्वाची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचेल। शेतकरी बांधवांनो, बघा, खूप दिवस शेतकरी वाट पाहत होते कर्जमाफीचे पैसे कधी येणार, 2 लाख रुपये कधी माफ होणार। तर बघा शेतकरी मित्रांनो, तुमची प्रतीक्षा ही पूर्णपणे संपलेली आहे। पूर्ण रक्कम आता येणार आहे, त्यामुळे आता लाखो शेतकरी चांगलेच खुश झालेले आहेत। शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी आलेल्या माहितीनुसार सरकारची अखेर पहिली यादी जाहीर केली आहे। अजित पवार यांचा जन्मोत्सव आणि देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त शेतकरी मित्रांनो ही पहिली यादी शासनाने जाहीर केलेली आहे। शेतकरी मित्रांनो, शेतकरी खूप खुश झालेले आहेत। या कर्जमाफी योजनेअंतर्गत राज्यात सुमारे 56 लाख पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे। यासाठी राज्य शासनाने सुरुवातीलाच 36,585 कोटी रुपयाचा भरीव आर्थिक तरतूद केली होती। तर बघा, आता आलेल्या माहितीनुसार महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेमध्ये मोठा बदल केला आहे। आता महात्मा फुले कर्जमाफी योजनेचा लाभ घेतलेल्या 12 लाख शेतकऱ्यांना पूर्वी 50,000 रुपये द्यायचे ठरवले होते, मात्र आता शेतकऱ्यांसाठी मोठी मागणी लक्षात घेऊन त्यांना 2 लाख रुपयापर्यंतचा लाभ हा दिला जाणार आहे, अशी घोषणा देखील सरकारने केली आहे। याबाबत मुख्यमंत्री काय म्हणाले माहीत आहे का? त्यांनी सांगितलं की सरसकट 2 लाखाचं कर्ज माफ केलं जाईल असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं। त्यामुळे आता त्यांना 50,000 भेटत होते, त्यांना थेट 2 लाख रुपये हे त्यांच्या बँक खात्यामध्ये येणार आहेत। हा आणि एक मोठा दिलासा म्हणजे बऱ्यापैकी शेतकऱ्यांना मिळत आहे। तर बघा, आता आलेल्या माहितीनुसार यामुळे शासनावरती अतिरिक्त आता 4,395 कोटींचा अतिरिक्त भार हा पडलेला आहे। त्यामुळे कर्जमाफीची एकूण रक्कम आता 40,980 कोटी रुपयावरती गेल्याची माहिती सध्या समोरून येत आहे। शेतकरी बांधवांनो, आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा, तुम्हाला सरकारने सांगितलेले 3 महत्त्वाची कामे हे करायची आहेत। जर ही 3 कामे तुम्ही केली नाही तर तुम्हाला हे कर्जमाफीचा लाभ भेटणार नाही। तर मग चला, कोणते 3 कामे आहेत जेणेकरून तुमच्याही कर्जमाफीचे 2 लाख रुपये तुम्हाला लवकर भेटतील? पहिले आणि सर्वात महत्त्वाचे काम म्हणजे बँक खात्याची KYC, आधार लिंकिंग। अनेक शेतकऱ्यांनी बँक खाते तर चालू असते पण त्याला आधार कार्ड लिंक नसते। आता ही DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून सरकारी बटन दाबणार आहे आणि पैसे थेट तुमच्या आधार लिंक असलेल्या खात्यावरती जमा होणार आहेत। जर तुमच्या बँक खात्याला आधार कार्ड जोडलेलं नसेल किंवा बँकेची KYC अपडेट नसेल तर पैसे वाटपेत अडकतील, ही गोष्ट लक्षात घ्या। त्यामुळे ही KYC करा। त्यामुळे उद्याच्या सकाळीच सर्वात आधी बँकेत जा, मॅनेजरला भेटा आणि विचारा, माझ्या खात्याला आधार लिंक आहे का, माझं खातं DBTसाठी चालू आहे का? जर नसेल तर तिथे एक फॉर्म भरा, आधारची झेरॉक्स द्या आणि लिंक करून घ्या। त्यामुळे तुम्हाला मोठा फायदा होईल, जेणेकरून तुम्हाला कर्जमाफीचे पूर्ण पैसे भेटतील।
आणि दुसरं महत्त्वाचं काम म्हणजे ॲग्रिस्टिकची नोंदणी करा. शेतकरी बांधवांनो, बरेच शेतकरी असे आहेत ज्यांनी ॲग्रिस्टिकचे नाव नवीनच ऐकलं आहे. ॲग्रिस्टिक म्हणजे आधुनिक शेतकऱ्यांचे ओळखपत्र. शेतकरी बांधवांनो, यावेळी कर्जमाफीसाठी ॲग्रिस्टिक अनिवार्य केलं आहे. हे ॲग्रिस्टिक म्हणजे काय, तर तुमचा आधार नंबर, तुमचा सातबारा आणि तुमची ई-पीक पाहणी या सर्व डिटेल्सचं सांगड महाराष्ट्रातील 90% जास्त शेतकऱ्यांनी ॲग्रिस्टिकचं काम पूर्ण केलं आहे. जर ज्यांनी केले नसेल त्यांनी ते लवकरात लवकर करून घ्या. शेतकऱ्यांचा आता फायदा होणार आहे. मग चला आता कर्जमाफीचे पैसे कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी भेटायला सुरुवात होणार आहे ते पाहू. या जिल्ह्यांची आपण पाहू. मग बघा, या ठिकाणी यादी आलेली असून कर्जमाफीची पूर्ण सुरुवात सरकारने आता करायचे ठरवलेले आहे. तर बघा, पहिली यादी आलेली आहे, त्यामध्ये 6 जिल्ह्यांची एक यादी आपल्याला बघायला मिळत आहे. जर या 6 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुमचं कर्जमाफ सर्वात आधी होणार आहे. मग चला, कोणकोणते जिल्हे आहेत, आता कोणकोणत्या जिल्ह्यांची यादी तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्यांचे नाव सांगतो. पहिली यादी आलेली आहे, या जिल्ह्यांची कर्जमाफ आता सर्वात अगोदर ती होणार आहे. शेतकरी बांधवांनो, यामध्ये पहिल्या जिल्ह्याचं नाव आहे अमरावती. अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांची प्रतीक्षा ही पूर्णपणे संपलेली आहे. अमरावती जिल्ह्याचं नाव या यादीत प्रथम क्रमांकाला आलेलं आहे. अमरावती जिल्ह्याचं नाव घेण्यात आलेलं आहे. तात्काळ कर्जमाफी या जिल्ह्यामध्ये आता पाहायला भेटणार आहे. त्यामुळे कोणीही काळजी किंवा चिंता करायची गरज नाही आहे. जर कोणी हा व्हिडिओ अमरावतीमधून पाहत असेल तर व्हिडिओमध्ये कमेंट करून नक्की सांगा. यानंतरच्या जिल्ह्याचं नाव आहे लातूर जिल्हा. जर तुम्ही हे लातूर जिल्ह्यातील शेतकरी असाल तर तुमच्यासाठी देखील खुशखबर आहे, कारण या यादीमध्ये लातूर जिल्ह्याचं नाव हे द्वितीय श्रेणीमध्ये ठेवलेलं आहे. आणि आता लातूर जिल्ह्यातील कर्जमाफ पूर्णपणे माफ होणार आहे असून शेतकरी तेथील खूप खुश झालेले आहेत. त्यानंतर नागपूर जिल्ह्याचं नाव आहे. त्यानंतर पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता सर्वात आधी कर्जमाफीचा फायदा होणार आहे. पुणे जिल्ह्याचं नाव या यादीमध्ये नाव आलेलं असून सातारा जिल्ह्याचं नाव देखील या यादीमध्ये आहे. एवढंच नाही तर कोकणामधील ठाणे जिल्ह्याचं नाव देखील या ठिकाणी पाहायला भेटत आहे. तर बघा, कर्जमाफीची पूर्ण यादी आली असून तांत्रिक प्रक्रियेमुळे सध्या प्रातिनिधिक स्वरूपात फक्त 553 शेतकऱ्यांचीच पहिली यादीत नाव आलेलं आहे, ज्यामध्ये एकूण 2,99,37,540 रुपयांचे कर्जमाफ हे केलं जात आहे. मग आता ही यादी का कमी शेतकऱ्यांची पहिली जाहीर केली, तर नेमकं कशा पद्धतीने पैसे जातात, व्यवस्थित लाभ मिळतो का हे बघण्यासाठी सरकारने केलं आहे. तर बघा, यामध्ये आता अमरावतीमधील 58 शेतकऱ्यांना फायदा होणार आहे, तर लातूरमधील 133 शेतकऱ्यांना सर्वात आधी पैसे मिळणार आहेत. त्यानंतर नागपूर जिल्ह्यामधील 16 शेतकऱ्यांना कर्जमाफीचे 2 लाख हे भेटणार आहे व पुण्यामधील 85 शेतकऱ्यांना थेट 2 लाख रुपयांचा कर्जमाफ आता होणार आहे. त्याबरोबरच सातारामधील 38 तर ठाण्यामधील 182 शेतकऱ्यांना पूर्णपणे आता कर्जमाफीचा लाभ भेटणार आहे आणि शेतकऱ्यांचा अशा पद्धतीने मोठा फायदा होणार आहे. शेतकरी बांधवांनो, तुमच्या मते या कर्जमाफीचा योजनाचा निर्णय कसा वाटला? तुमच्या जिल्ह्यातील पैसे आले का? आम्हाला कमेंट करून नक्की लिहा, कारण तुमची प्रक्रिया सरकारपर्यंत पोहोचणे हे आमचे काम आहे. ही महत्त्वाची माहिती तुमच्या गावातील प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचवा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर टाका, फेसबुकवर शेअर करा, कारण ही माहिती प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचल्यामुळे शेकडो शेतकऱ्यापर्यंत खरी माहिती पोहोचू शकते. पुढील यादीसुद्धा तुम्हाला याच चॅनलवरती पाहायला मिळणार असून त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि ऑल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून शेतकऱ्यांच्या हिताची कोणतीही महत्त्वाची बातमी सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्ससह. तोपर्यंत तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या. जय जवान, जय किसान. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.